तुम्ही स्वतःपन्न आहेत अशी माहिती काढून आलो बंधूंकडून. तर गुरुजी काय करायचे, इकडल्या तिकडल्या गोष्टी काढून विषय इकडे दुसरीकडे वळवायचे. मी समजून गेलो. गुरुजींना मी म्हणाल, तुम्ही मेल्यानंतर तुम्ही कुठे जन्म घ्या? गुरुजी आप शरीर त्यागने के बाद कहाँ जन्म लोगे? मैंने ऐसा कुछ कहीं नहीं किया भाई। तो मेरी ऐसी मनीषा है आपके विषय में कि आप प्रत्यक्ष संघ की सेवा करें। ऐसे कोई माँ की कोख में जन्म ले ले और मनुष्य करके जन्म ले और फिर से संघ में आकर के संघ की प्रत्यक्ष सेवा करें, ताकि संघ में भी आकर के आप अच्छी तरह से काम कर पाए। मैंने ऐसा सोचा नहीं। अगे ते काय म्हणाले नंतर, त्याची पत्नी इलायची देवी, त्या पत्नीला काय म्हणायचे माहिती? अरे इलायची देवी, धम्मपुत्री इलायची देवी। वाह, आपल्या बायकोला धम्मपुत्री इलायची देवी म्हणून हाका मारायची। मी त्याच्याकडे बघतच राहिलो. धम्मपुत्री बायको आहे तरी धम्मपुत्री। तिला ज्या वेळेला मी विचारलं, तिला आचार्य कधी केलं होतं तुम्ही? पहले ध्यान की अर्पणा समाधि, पहले ध्यान की अर्पणा समाधि, वितर्क विचार प्रीति सहित, वितर्क विचार सहित प्रीति सुख एकाग्रता, हे करता आलं तेव्हा मी हिला आचार्य केलं. पहा, हे उत्तर मिळाले.